नमस्कार. BMS फर्स्ट इयर क्रियाशारीर या विषयातील आज आपण ओज या टॉपिकच्या नोट्स पाहणार आहे. तर तुम्हाला माहितीच असेल की ओज हा सर्व धातूंचा सार मानला जातो. म्हणजे रस रक्तादी धातूंचा शुक्रापर्यंत जेव्हा निर्मिती होते त्यानंतरचा जो धातू तयार होतो त्याला ओज धातू असं म्हणतो. तर त्याच्या आज आपण नोट्स पाहणार आहे. तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. ज्या मी नोट्स तुम्हाला देणार आहे ते तुम्ही स्वतःच्या हँडरायटिंगमध्ये एकदा लिहून काढा. कारण जोपर्यंत तुम्ही गोष्टी स्वतःहून लिहित नाही, नोट्स स्वतःहून काढत नाही, तोपर्यंत तुमच्या लक्षात राहणार नाही व पेपरमध्ये आठवणार नाही. कारण जेव्हा आपण एखादी गोष्ट एकदा लिहितो व नंतर ती वाचतो तेव्हा ते आपल्या जास्त लक्षात राहते व पेपरमध्ये आपल्याला तसं आठवतं. तसंच BMS फर्स्ट इयर संबंधित इतर विषयाचे इतर टॉपिकचे व्हिडिओसुद्धा आपल्या चॅनलवर अपलोडेड आहेत. जर ते तुम्ही बघितले नसतील तर ते सुद्धा एकदा अवश्य पहा. तर पाहूयात ओज. तर प्राण हा शरीरातील ओजावरच अवलंबून असतो. म्हणजे शरीरातील जो प्राण आहे तो ओजावर अवलंबून असतो. रसादी सप्तधातूंचे उत्कृष्ट सारभूत अंश म्हणजे ओजाला सर्व धातूंचा सार म्हटले आहे. ते आपण सुरुवातीला पाहिलं व्हिडिओमध्ये. तर ओज इज इक्वल टू बल, म्हणजे बल म्हणजेच ओज असं समजावं. तर निरुक्ती तेजो यत सर्व धातूनाम ओजस्तत परम उच्चते. शरीरातील सर्व सप्तधातुगत उत्कृष्ट तेजाला ओज असं म्हणतात. ही झाली निरुक्ती. आता ओजाची व्याख्या. ओजस्तु तेजो धातूनाम शुक्रांतानाम परम स्मृतम. म्हणजे काय, तर रसादी शुक्रधातूपर्यंतच्या सप्तधातुगत उत्कृष्ट सारभूत अंशाला ओज असे म्हणतात. इतर धातूपेक्षा सर्वश्रेष्ठ आहे कोण? ओज. तर ही होती ओजाची व्याख्या. त्यानंतर ओजाचे पर्याय. बल, धातू तेज, धातू स्नेह, परम तेज, शुक्रसार, शुक्रमल, सर्व धातुसार, प्राण आणि जीवशोणित हे ओजाचे काही पर्याय सांगितलेले आहेत. तर ओज हा टॉपिक तुम्हाला MCQ, SAQ आणि LAQ या तिन्ही दृष्टीने तुम्हाला उपयोगी आहे. कारण ओजवर LAQ सुद्धा बऱ्याचदा विचारलं गेलेलं आहे. त्यामध्ये तुम्हाला ओज डिटेलमध्ये लिहावा लागतो. जे मी पॉईंट्स या व्हिडिओमध्ये आज सांगणार आहे ते सर्व पॉईंट्स तुम्हाला उपयोगी ठरतील. त्यानंतर ओजाची उत्पत्ती. शरीरात सर्वप्रथम ओजाची उत्पत्ती होते. गर्भोत्पत्ती झाल्यापासून शरीरात ओजाची उत्पत्ती होते. म्हणजे काय, तर सर्वप्रथम कोणाची उत्पत्ती होते? ओजाची. पण तुम्हाला वाटेल की मग रसरक्तादी सप्तधातूंच्या सारभूत अंशाला ओज म्हणले मग त्याच्यानंतर होते का? तर नाही. शरीरात सर्वप्रथम ओजाची उत्पत्ती होते आणि गर्भोत्पत्ती झाल्यापासूनच शरीरात ओजाची उत्पत्ती होत असते. तर कसं होते, तर शुक्रपोषक अंशापासून शुक्रपोषक अंशावरती शुक्राग्नीची प्रक्रिया होऊन त्या शुक्र व स्त्रोतसामध्ये स्थूल भाग शुक्रधातू आणि सूक्ष्म भागाला ओज असं म्हणतात. तर अशा प्रकारे ओजाची उत्पत्ती होते. त्यानंतर नेक्स्ट पॉईंट आहे ओजाचं स्थान. सर्व शरीरात तसेच प्रत्येक देहावयवात व्याप्त असते. ओज हे सर्व शरीरात व्याप्त असते असं सांगितलेलं आहे. पण त्याचं प्रमुख स्थान सांगितलं आहे उरस्त हृदय आणि दशधमन्या. नेक्स्ट पॉईंट आहे ओजाचं प्रकार आणि प्रमाण. तर ओजाचे मुख्य 2 प्रकार पडतात. ते म्हणजे पर ओज आणि अपर ओज. आता आपण प्रत्येकाचं वेगवेगळं पाहण्यापेक्षा अपर ओज आपण डिस्टिंग्विश किंवा डिफरन्समध्ये पाहणार आहे की कसं असतं. तर जे तुम्हाला लेफ्ट साईडला दिसत आहेत ते मुद्दे आहेत आणि पुढे पर आणि अपर ओजचा डिफरन्स आहे. तर मुद्दे पहिल्या मुद्द्यांमध्ये त्याची वैशिष्ट्ये. तर पर ओज हे प्रधान व श्रेष्ठ असतं आणि अपर ओज हे अप्रधान आणि श्लेष्मिक ओज असतं. त्यानंतर पर ओजाचं स्थान हे हृदय सांगितलं आहे आणि अपर ओजाचं स्थान हे हृदय आणि दशधमन्या सांगितलं आहे. त्यानंतर पर ओजाचं प्रमाण अष्टबिंदू सांगितलं आहे आणि अपर ओजाचं प्रमाण अर्धांजली सांगितलं आहे. आता ह्यापैकी कोणत्याही पॉईंटवर तुम्हाला MCQ देखील विचारला जाऊ शकतो. तसंच तुम्हाला हे पॉईंट कॉम्पिटेटिव्ह एक्झाममध्ये देखील उपयोगी पडतील. त्यामुळे व्यवस्थित स्टडी करा. त्यानंतर नेक्स्ट वैशिष्ट्य किंवा मुद्दा आहे त्यामध्ये कार्य. तर पर ओजाचं कार्य काय आहे, तर प्राण धारण करणे आणि अपर ओजाचं कार्य आहे शरीराला बल आणि व्याधी क्षमत्व प्राप्त करून देणे. त्यानंतर मुद्द्यामध्ये क्षयजन्य लक्षणे. पर ओजामध्ये मृत्यू आणि अपर ओजामध्ये शारीरिक व मानसिक विकार उत्पन्न होतात. तर हे होतं ओजाचे 2 प्रकार, पर ओज आणि अपर ओज. तर हा तुम्हाला चार्ट समजला असेल अशी अपेक्षा करतो. तुम्ही स्वतः हे व्यवस्थित सर्व नोट्स लिहून काढा. त्यानंतर एकदा वाचा, मग तुम्हाला व्यवस्थित समजेल. त्यानंतर ओजाचे गुण. ओज हा श्वेतवर्णाचा किंचित लालसर व पिवळसर असतो. त्यामध्ये चरक संहितेत ओजाचे खालीलप्रमाणे 10 गुण वर्णिलेले आहेत. आता इथे 2 आचार्यांनुसार ओजाचे गुण सांगितलेले आहेत. तर चरक संहितेमध्ये ओजाचे खालीलप्रमाणे 10 गुण सांगितलेले आहेत. तर सुरुवातीला आपण चरक आचार्यांनुसार पाहणार आहोत. त्यामध्ये गुरु, शीत, मृदू, श्लक्षण, बहल, मधुर, स्थिर, प्रसन्न, पिच्चिल आणि स्निग्ध हे 10 गुण ओजाच्या ठिकाणी असतात असं चरक संहितेमध्ये वर्णन आलेलं आहे. त्यानंतर नेक्स्ट सुश्रुत संहितामध्ये सुश्रुतांनी ओजाचे खालीलप्रमाणे 10 गुण सांगितलेले आहेत. तुम्हाला इथे एक गोष्ट लक्षात ठेवायची की गुण 10 सांगितलेत, परंतु कोणता गुण वेगळा आहे ते तुम्ही एकदा बघून घ्या. सर्वच काही गुण सेम आहेत. त्यानंतर सुश्रुतांनी सौम्य, स्निग्ध, श्वेत, शीत, शरीर स्थैर्यकारक, प्रसरणशील, श्रेष्ठ गुण संपन्न, मृदू, पिच्चिल आणि प्राणाचा श्रेष्ठ आधार असे 10 गुण ओजाच्या ठिकाणी सांगितलेले आहेत. त्यानंतर नेक्स्ट पॉईंट आहे ओजाचे कार्य. मागे आपण ओजाचे गुण पाहिले, तर चरक आणि सुश्रुत 10 गुण. नेक्स्ट आपण आता ओजाचे कार्य पाहूयात. त्यामध्ये प्राणायतन करणे म्हणजेच काय, तर प्राणाचे स्थान सांगितले. ओज मनुष्याच्या प्राणाचे धारण करत असते. त्यानंतर
देहस्थिती टिकवणे म्हणजे बाल्य, तरुण, वार्धक्य अवस्थांमध्ये देहस्थिती टिकवून मनुष्याचं देहाचे धारण किंवा रक्षण करणे हे ओजाचे कार्य आहे. त्यानंतर शरीरात व्याधी क्षमत्व शक्ती टिकवून ठेवणे, शरीर बल वाढवणे म्हणजेच मांसधातूची वाढ होते व पुष्टी होते. हे सर्व ओजाचे प्रमुख कार्य आहेत. इतर कार्य तुम्ही एकदा बुकमध्ये बघून घ्या व त्यामध्ये ॲड करा. त्यानंतर आता ओज या टॉपिकमधील आपला लास्ट पॉईंट असणार आहे तो म्हणजे ओजाची विकृती. ओज विकृतीवर देखील तुम्हाला सेपरेट SCQ विचारला जाऊ शकतो. ओजामध्ये विचारण्यासारखे पॉईंट कोणते कोणते आहेत तर ओजाचे प्रकार, त्यानंतर तुम्हाला कोणतेही गुण किंवा गुणानुसार पण गुण विचारू शकतात आणि त्यानंतर कार्य आणि मग ओज विकृती हा एक पॉईंट येतो. तर व्यवस्थित ओज मी जे पॉईंट तुम्हाला सांगितले ते सर्व पॉईंट्स व्यवस्थित स्टडी करा. यापैकीच तुम्हाला प्रश्न विचारला जाईल. तर पाहूयात ओज विकृती. ओज विकृतीमध्ये सुरुवातीला 3 गोष्टी येतात: ओजो व्यापत, त्यानंतर ओजो विस्त्रंस आणि ओजक्षय. तर हे तुम्ही बेसिक लक्षात ठेवा. म्हणजे ओजो व्यापत म्हणजे काय तर दुष्ट दोषांचा धातूंबरोबर संसर्ग झाल्यामुळे जी लक्षणं उत्पन्न होतात त्याला ओजो व्यापत लक्षण असं म्हणतात. त्यानंतर ओजो विस्त्रंस, आघात झाल्यामुळे जी ओजाची विकृती होते त्याला ओजो विस्त्रंस असं म्हणतात. आणि ओजाचं पोषण कमी झाल्यामुळे जी लक्षणं दिसतात किंवा जी विकृती उत्पन्न होते त्याला ओजक्षय म्हणतात. तर ही होती ओज विकृती संबंधित खूप बेसिक गोष्ट, जे म्हणजे तुम्हाला तिन्ही गोष्टींचा अर्थ समजला पाहिजे. अर्थ जर तुम्हाला तिन्ही गोष्टींचा समजला तर त्याचे लक्षणं तुम्ही स्वतः पण तयार करू शकता किंवा तुम्हाला लक्षात ठेवण्यासाठी सोपं पडेल. तर आता ओजो व्यापत लक्षणं पाहूया. व्यापत म्हणजे काय तर दुष्ट दोषांच्या धातूंबरोबर संसर्ग झाल्यामुळे जी लक्षणं होतात ती लक्षणं. त्यामध्ये स्तब्ध गुरुगात्रता, त्यानंतर वातक्षोभ, वर्णभेद, ग्लानी आणि तंद्रा आणि निद्रा ही ओजो व्यापत लक्षणे आहेत. त्यानंतर ओज विस्त्रंस. ओज विस्त्रंस म्हणजे एखादा आघात झाल्यामुळे, त्यामुळे काय काय लक्षणं होतात तर संधी विश्लेष होऊ शकतो, गात्रसदन, दोषचवन, त्यानंतर क्रियासन्निरोध. तर हे होते ओजो विस्त्रंस लक्षणं. आणि ओजक्षयाची काही लक्षणं आहेत म्हणजे ओजाचं पोषण व्यवस्थित न झाल्यामुळे किंवा कमी झाल्यामुळे काय काय लक्षणे दिसतात तर मूर्छा, मांसक्षय, मोह, त्यानंतर प्रलाप आणि मरण. तर या होत्या ओज या टॉपिक संबंधित सर्व डिटेलमध्ये नोट्स. एकदा सिलेबस कॉपी देखील बघून घ्या. कोणता पॉईंट जर राहत असेल, माझ्याकडून कोणताही पॉईंट व्हिडिओमध्ये स्किप होत असेल किंवा राहत असेल तर तुम्ही नक्कीच कमेंट करू शकता. ते सुद्धा आपण टेलिग्रामवर अपलोड करू किंवा परत एक त्याच्यावर व्हिडिओ बनवू. परंतु तुम्ही सिलेबस कॉपीनुसार अभ्यास करायला शिका, कारण युनिव्हर्सिटीचा पेपर MUHSचा हा खूप पॉईंट टू पॉईंट असतो व जसं सिलेबसमध्ये दिलं त्याप्रमाणेच प्रश्न पडतात. त्यामुळे सिलेबस कॉपीनुसार अभ्यास करायला शिका, नोट्स काढायला शिका. वाचन तुम्ही रेग्युलर चालू ठेवा. होतील तेवढे तुम्ही श्लोक जास्तीत जास्त पाठ करायचा प्रयत्न करा, कारण श्लोक जेवढे पाठ कराल तेवढं तुम्हाला एक्सप्लेनेशन जास्त करायची गरज नाही, कारण श्लोक एकदा पाठ असेल तर तुमच्या गोष्टी खूप त्यातून लक्षात राहतात. तर हा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, तुमच्या इतर मित्रांमध्ये शेअर करा. तसंच BMS फर्स्ट इयर संबंधित जे व्हिडिओ अपलोडेड आहेत ते तुम्ही पाहायला सुरुवात करा. इतर व्हिडिओ अजून चॅनलवर येत राहतील. BMSचा फर्स्ट इयरचा जर टेलिग्राम चॅनल तुम्ही जॉईन केलं नसेल तर टेलिग्राम चॅनल जॉईन करा. असंच भेटूया आपण एका नवीन व्हिडिओमध्ये नवीन टॉपिकसोबत. धन्यवाद. सो गाइस, सबस्क्राइब Ayurveda Essence for more such videos. You will get all handwritten notes here.